गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 21 ट्रेडिंग चॅलेंजचा दिवस आहे 10वा आणि काल होता दिवस 9वा. तर त्याचा आपण व्हिडिओ बनवला नव्हता, व्हिडिओ रेकॉर्डच केला नव्हता कारण ॲक्च्युली मला बाहेर जायचं होता काल, तर त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता. तर मी आता तो मला सांगतो काय झालं होतं कालची अपडेट देतो. कुठे ट्रेड घेतला होता, लॉजिक काय होतं आणि काय झालं होतं. काल मी घेतला होता टायटनमध्ये ट्रेड डाऊन साईडसाठी. बघा इथे मी घेतला होता डाऊन साईडसाठी ट्रेड. रिझन हेच होतं की सांगतो बघा, ही ट्रेड लाईन ब्रेक करत होती आणि प्रिव्हियस डेचा क्लोज ब्रेक करत होता, तेव्हा मी एंट्री घेतली होती डाऊन साईडला. पण थोडा गेलाच नाही आणि आपला एसी रेट झाला कारण मार्केट पूर्ण पॉझिटिव्ह होता. तर मी ॲक्च्युली घाई केली ट्रेड घ्यायला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि ट्रेड दाखवतो तुम्हाला हिस्ट्रीमध्ये. ऑल ऑर्डर्स हा बघा, टायटनमध्ये घेतला होता. यामध्ये आपला एस एल हिट झाला आहे आणि 2000चा लॉस होता काल माझा. 2000चा स्टॉप लॉस हिट झाला आपला. ठीक आहे, ही कालची अपडेट डे 9ची अपडेट होती. आता डे 10चं आता काय भेटतं ट्रेड ते तुम्हाला मी सांगतो ट्रेड भेटल्यावरती. अजून मार्केट ओपन नाही आलं आहे, 8:45 झाले. तर बघू कुठे ट्रेड भेटतो ते तुम्हाला अपडेट करतो मी. मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ आहे डे 10चा. बी एस सीमध्ये बनवत होते एंट्री, पण चान्स नाही भेटला एंट्री घ्यायला कारण कॅन्डलला खाली बनली बघा, मोठी कॅन्डल बनली. मग थोडा लेट झाला असता, दोन रुपये लेट एंट्री भेटली असती, म्हणून मी एंट्री केली नाही. मला वाटलं रिटेस्टला येईल, कदाचित रिटेस्टला आला तर आपण घेऊ एंट्री. बाकी कोणत्या स्टॉकमध्ये पण निफ्टी आय टी हा पॉझिटिव्ह आहे आणि कोफोर्स डाऊन साईडला येतो आहे. बघू कोफोर्समध्ये पण नाही बनणार आहे एंट्री आपल्या सेटअपप्रमाणे. बघू सेकंड हाफमध्ये पण बनवू शकते एंट्री कशामध्ये तरी. घाईमध्ये एंट्री घेऊन फायदा नाही. काल घाईमध्ये एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस गेला. आपला म्हणजे आपल्या सेटअपप्रमाणे नाही घेतली होती एंट्री, काही मिस्टेक झाली होती. डी व्ही स्लॅबमध्ये मला वाटतं बनू शकते एंट्री. ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन झाला तर बनू शकते. बघतो मी कुठे भेटते. बाकी कोणत्या स्टॉकमध्ये बी एस सीमध्येच होती. ठीक आहे, भेटूया, सांगतो मी तुम्हाला, अपडेट करतो. मित्रांनो, आता 1:45 झाला आहे. निफ्टी बघू शकता आता डबल बॉटम बनवला असा चान्सेस आहे वरती जाण्याचे. आणि सकाळपासून आपल्याला 2 ट्रेड आपले म्हणजे मिस झाले. कसं होतं की ना, स्क्रीनवरती आता इतके स्टॉक ट्रॅक करायचे म्हणजे ना खूप डिफिकल्ट आहे. एकाचा ब्रेकआउट बघत राहिलो ना की दुसऱ्याचा ब्रेकडाऊन होतो आणि त्याचं टार्गेट पण भेटून जातं. आता डी व्ही स्लॅबमध्ये इथे आपली एंट्री मिस झाली. मगाशी तुम्हाला सांगितलं ट्रेड लाईनचा ब्रेकआउट. तर असं होतं स्टॉक्समध्ये, कारण आपल्याला एकच चार्ट बघायचा नसतो ना. निफ्टीमध्ये ट्रेड करतो तेव्हा असा एकच चार्ट बघायचा निफ्टीचा आणि त्यावर ट्रेड घ्यायचा. हा बी एस सीमध्ये पण मिस झाला होता, पण याच्यामध्ये अजून टार्गेट नाही भेटलं. ठीक आहे, डिक्सनमध्ये एंट्री नव्हती आपल्याला. आता आपल्याला बजाज फायनान्समध्ये एंट्री भेटली. त्याच्यामध्ये आपला 6 पॉईंटचा टार्गेट, 6 पॉईंटचा एस एल आहे आणि 12 पॉईंटचा टार्गेट, 12च्या आसपास. आणि आता वाजलेत बघा किती, 1:10 आहे. तर बघू आपल्याला काय भेटतं आहे, स्टॉप लॉस की टार्गेट. इथे एंट्रीमध्ये तुम्हाला दाखवतो मी पोझिशन्समध्ये. हे बघा पोझिशन्समध्ये बघा, 300 क्वांटिटी बाय केल्यात आपण. ठीक आहे, बघू काय होतं, तुम्हाला अपडेट करतो. मित्रांनो, आता मार्केट बंद झालं आहे. आपण आज बजाज फायनान्समध्ये ट्रेड घेतला होता, त्याच्यामध्ये पण आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. आज बॅक टू बॅक 2 दिवस आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. सांगा तुम्ही, हे ऑर्डर्स आहेत बजाज फायनान्स. 1800च्या आसपास आपला लॉस झाला आज ऑर्डर्स. ठीक आहे, आणि कालचा हे तुम्हाला दाखवला मी मगाशी, ते पी एन एलमध्ये दाखवतो तुम्हाला मी रिपोर्ट. 1 तारखेचा आपला 1 तारखेवर चालू केलं होतं. काल 14 तारीख होती. ओके, म्हणजे जितके आपण कमवले होते तो पूर्ण लॉस झाला आहे आपल्याला. याच्यापेक्षा अजून 2000 आपला एक स्टॉप लॉसमध्ये आहे. आजच्या याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल आतापर्यंत आपण लॉसमध्ये आहे आणि 10 दिवस आपले कंप्लीट झाले. ठीक आहे, आणि हा वीक पण संपला आहे. आता पुढच्या वीकमध्ये 2 दिवस तर मी नाही आहे,
बाहेर डोंबिवलीला जाणार आहे, बाहेर जाणार आहे मी. मला ट्रेड घ्यायला भेटला तर मी घेईन, नाहीतर मग बुधवारी घेऊ आपण. तर तुम्हाला अपडेट करेन त्याच्याबद्दल. बजाज फायनान्समध्ये स्टॉप लॉस हिट झाला आपला, आणि इथे डिव्हिज लॅबमध्ये काय मुवमेंट आलेली आणि आपला ट्रेडच मिस झाला याच्यानं. असं होतं मित्रांनो, स्टॉप लॉस गेल्यावरती इतकं वाईट वाटत नाही, पण एंट्री मिस झाली आणि जर टार्गेट देऊन गेली तर खूप वाईट वाटतं. बघा हा मस्त मुवमेंट आली होती. ठीक आहे, जाऊ दे, हा पण ट्रेडिंगचा एक भाग आहे. ठीक आहे, चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.